हॅलो. तर आज मी आले आहे खारघरच्या या शॉपमध्ये, जिथे वेस्टर्न क्लॉथ्स मिळतात आणि इथे ना लाईनीमध्ये 8-10 शॉप्स आहेत, जिथे अशा प्रकारचे वेस्टर्न क्लॉथ्स मिळतात. तर नेक्स्ट डे वुमन्स डेसुद्धा होता. सो म्हटलं चला स्वतःला थोडंसं पॅम्पर करूया आणि मी इथे कपडे बघत होते. आधीसुद्धा मी 2-3 वेळा या साईडला शॉपिंग केलेली आहे या शॉप्समध्ये. सो छान आहेत कपडे आणि रिजनेबल रेटमध्ये मिळतात. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत याचा व्हिडिओसुद्धा शेअर करूया. तर तुम्ही ते बघू शकता. खूप सारे कॉर्ड सेट प्लस लाँग वन पीस, शर्ट्स, टॉप, टी शर्ट्स प्लस जे शॉर्ट वन पीस घालतात भैया इसका त्यांच्यासाठी क्या सुद्धा प्राइस इथे है? खूप साऱ्या व्हरायटी आहेत. हाँ 750 का कितना? 750 का 750 का। ओके ठीक है। और इसका? ये 550 का है। तर याचा कपडा देखील मला खूप आवडला. आधीसुद्धा माझ्याकडे या कपड्यातल्या मॅक्सचे खूप सारे टॉप्स होते आणि हा तर प्रश्नच नाही, प्युअर कॉटन आहे. तर अजून मी इथे बघत होती कपडे. सो इथे शर्ट्सच्या पण भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत. हा आहे वन पीस, पण मी जास्त शॉर्ट वन पीस नाही वेअर करत. सो आणि इथे वरती जे लावलेले आहेत ते लाँग वन पीस आहेत. तर खूप साऱ्या व्हरायटी आहेत इथे आणि मेन म्हणजे रिजनेबलमध्ये मिळतात. तर जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल ना वेस्टर्न क्लॉथ्सची, तर मुंबई साईडला जाण्यापेक्षा जर तुम्ही इथे नवी मुंबईमध्ये राहत असाल तर बेस्ट आहे. रिजनेबल कॉस्टमध्ये तुम्हाला खूप सारे कपडे येऊन जातील आणि फक्त इथे एकच ड्रॉबॅक आहे की तुम्ही ट्रायल रूम नाही आहे तिथे. सो तुम्ही ट्राय करून नाही बघू शकत कपडे. भैया ये वन पीस कुछ कम करो। क्या देना 650 का। ओके और ये? ये 500 का देना। अच्छा ठीक आहे. सो हे दोन्ही मला आवडलेत आणि मला असेच कलर जास्त आवडतात. So, देखती हूँ और हाँ ये रख दीजिए साइड में। ये वाला हाँ ये भी रख दीजिए, अच्छा पसंद आया मुझे। ठीक रख दीजिए. सो इथे तुम्ही बघू शकता टी शर्टच्या सुद्धा खूप मस्त मस्त व्हरायटी आहेत. ये कलर मेरा साइज है इसमें? हाँ ये किसी साइज में तो आराम से आएगा। ओके ये कलर अच्छा और नेवी ब्लू वाला क्या प्राइस है इसका? 650 का। ओके कॉर्ड सेट वगैरह 550 का मिलेगा। ओके ये कलर दिखा। इसमें भी थोड़ा डिस्काउंट दोगे ना भैया? हाँ ठीक है ठीक है दे दीजिए ये भी. ठीक है भैया पैक कर दीजिए मेरा. कितना हुआ टोटल? आपका इसका 650 हो गया और ये 500 हो गया आपका इसका।
1600 असं मिळतं. डिस्काउंट दो कुछ तो. 1600. ठीक आहे. थँक्यू भैया. सो इथे तुम्ही बघू शकता खूप छान व्हरायटी आहेत आणि मला सुद्धा खूप आवडल्यात. हो, नक्की विजिट करा. तर मी तरी एक वन पीस, एक टॉप आणि एक डेनिम का हां, तर हे मी घेतलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा अशी येऊन मस्त मस्त शॉपिंग करू शकता. इकडे रिझनेबल रेटमध्ये इथे आपल्याला देतात हे. फक्त एकच ड्रॉबॅक आहे, इथे कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला ट्रायल नाही करू शकत आपण. पण अंदाजाने आपण घेऊ शकतो आणि मी अगोदर इथून खूप वेळा शॉपिंग केलेली आहे. सो नक्की तुम्ही विजिट करू शकता. हरघरमध्ये हिरानंदिनी प्लाझा सेक्टर 7. सो तर चला मग आता मी निघते. तर जसं की मी सांगितलं, इथे अशा प्रकारे खूप सारे शॉप्स इथे कपड्यांचे आहेत. तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. तर काल नंतर आत्ता ब्लॉग स्टार्ट केलाय आणि जसं की ब्लॉगमध्ये काल तुम्ही पाहिलं मी घेतलेला आहे हा टॉप जो की खूप छान कम्फर्टेबल वाटतोय मला आणि खूप छान प्रिटी दिसतोय. तर आज आहे संडे आणि सकाळपासून घरातली मी सगळी कामं वगैरे आवरली. मस्त दुपारी जेवण करून आम्ही दोघांनी आराम केलाय आणि आठवडाभर आपलं सगळं बिझी बिझी शेड्यूल असतं. सो एक दिवस तरी आराम केला पाहिजे असं मला वाटतं. तर दुपारी मस्त आम्ही दोघांनी आराम केलाय आणि आता आम्ही खाली जाणार आहोत. कुठे जाणार आहोत, कुठे फिरणार आहोत, काहीच प्लॅन नाहीये. तर आज आहे 8 मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिवस. तर माझ्याकडून माझ्या सगळ्या मैत्रिणींना हॅपी वुमन्स डे. आज वुमन्स डेच्या निमित्ताने मी एवढंच सांगू शकते की आपण महिला अ, खूप स्ट्रॉंग आहोत आणि आपल्याला स्ट्रॉंग राहावं लागतं. परिस्थितीनुसार आपण आपोआप स्ट्रॉंग होत जातो. सो काय नाही, आयुष्यामध्ये सगळं काही संपल्यानंतरही परत नव्याने थाटात उभं राहायची ताकद फक्त आपल्या स्त्रियांमध्ये असते. तर काय नाही, मस्त छान बिनधास्त आयुष्य जगा आणि लोकांच्या नाही स्वतःच्या नजरेत आपण चांगलं राहिलं पाहिजे. आपल्याला स्वतःला आपण आरशामध्ये पाहिलं ना की आपल्याला प्राऊड फील झाला पाहिजे. सो बाकी त्यामुळे जास्त विचार करू नका आणि मस्त आयुष्य जगा. एवढंच आज बोलेन मी. तर चला आता भावार्थ खाली वेट करतोय. मी आणि भावार्थ आम्ही खाली चाललोय. सो स्टे ट्यून. सो ॲज युजुअल आम्ही फिरून फिरून आलेलो आहोत आता मॉलमध्ये. इथे आता बसायचं का तुला? शांत शांत आहे मॉल पण बघ. पुढे मॉलमध्ये पण कोणच नाही बघ. लोक आता हल्ली घरातच राहतात जास्त. आधी खायचं का आपण मॅगडीला? चल मग. अरे हीच फिश होती ती ज्याच्यामध्ये तू बसायचा सो फिरून फिरून आम्ही आलो आमच्या नेहमीच्या आवडत्या प्लेसवर मॅगडीला. भावाचं मॅगडीलाच यायचं. त्याला म्हटलं होतं मस्त वेगवेगळी चिकन मोमोज खाऊया जे आपण काही खातो. वेटिंग होतं की सगळा लेट्स गो. आम्ही आलो आमच्या मॉलमध्ये ऑर्डर येईल आता आफ्टर लॉंग टाईम ना येतो सांगतो. सो
तर आम्ही एन्जॉय करतोय आमचा मस्त संडे आणि वुमन्स डे सेलिब्रेशन. मी गाडी नाही का रिमोट कंट्रोल, तर मी छोटा असं जेव्हा बसायचो ना तेव्हा रिमोटनी तो लेफ्टला करायचा ना, मी राईटला खेचायचो स्टेरिंग. मला राईटला जायचंय, मला राईटलाच जायचं, मी असं खेचायचं स्टेरिंग असं राहायचं. रिमोट रिमोट कंट्रोल आहे ना, छोटा होता. तुला हे माहित नव्हतं ना की रिमोट कंट्रोलवर जाते ती गाडी असं वाटायचं मी चालवतो. आणि ती गाडी चालायची रिमोट कंट्रोलवर. तू छोटा होता पण तुला वाटायचं तूच चालवतोय. चालले असते. लिपस्टिक जायला नको म्हणून मी कशी आईस्क्रीम खाते बघा. माझ्यासाठी घेतलेला आहे मी हा टी शर्ट आणि भावार्थासाठी घेतलेला आहे हा. ही डिसाईड केलं ना तरी पण मी काहीतरी घेतेच मॅक्स मधून. तर मला आवडला एक ब्लॅक टी शर्ट जो खूप आधी आय थिंक 2014ला माझ्याकडे होता तसा टी शर्ट. सो मला परत एकदा तसा भेटला, मला खूप आवडला. म्हटलं चला घेऊया. आणि भावार्थाला म्हटलं टी शर्ट घे तर नाही बोलला, नको मला टी शर्ट, मला परफ्यूम घे. आता आम्ही चाललोय घरी. ऑलमोस्ट 9:45 झालेत. आता आम्ही निघतो म्हणजे 10 वाजेपर्यंत घरी जाऊ.